तर हे बघा, पाटवडीच्या भाजीकरता आपण मसाला तयार करूया. ते इथे मी थोडेसे कांदे आणि लाल मिरच्या घेत आहे आणि धणे घेत आहे. छान भाजून घ्यायचं आहे. बघा, आता आपण इथे टाकूया सुकं खोबरं, शेंगदाणे, फुटाणे, काळे मिरे, लवंग आणि सूर्यफूल. हे सुद्धा छान भाजून घ्यायचं. भाजलेल्या मसाल्यासोबत आपल्याला टमाटर आणि अद्रक आणि लसूण सुद्धा बारीक करायचं आहे. आता बेसन वडी करता एका पॅन मध्ये टाकलं आहे थोडं तेल गरम झालेलं आहे. कांदे टाकून द्यायचे आहे. चम्मच अद्रक लसणाची पेस्ट, तिखट घ्यायचं आहे, मीठ आणि हळद आणि थोडंसं हिंग घ्यायचं आहे. छान मिक्स करायचं. टाकून उकळी येऊ द्यायची. यामध्ये टाकायचं 1 कटोरी बेसन आणि 10 मिनिटं छान शिजवून घ्यायचं. तयार झालेलं आहे. मी तेल लावून घेतलेलं आहे आणि आता हे गरम गरम बेसन यावर काढायचं आहे. तेल लावून छान थापून घ्यायचं आणि याच्या वड्या तयार करायच्या. थापून घेतलेलं आहे. आता आपण याच्या वड्या तयार करून घेऊया. हे आहेत. झालेलं आहे. आता वाटण टाकायचं आणि तेजपत्ता टाकायचा. पाण्याला आता बेसन वड्या टाकायच्या आणि 5 मिनिटं शिजवायचं.